press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार विद्यार्थी मित्रों, पिछले क्लास में हमने श्रीकंठ को आनंदी दो दिन पहले जो घटना घटी थी उसे सविस्तार रूप से बता दी। वो कहती कि परसों तुम्हारे लाडले भाई ने मुझसे मांस लाकर मुझे पकाने के लिए कहा। मैंने पकाया था। जब खाना तैयार हुआ तो वो खाने के लिए बैठा तो दाल में घी नहीं देखा। तो उसने पूछा कि आपने दाल में घी क्यों नहीं छोड़ा है, क्यों नहीं डाला है। तब मैंने कहा सारा घी जो है मैंने मांस में डालकर पका दिया। बस इतनी सी बात के लिए उन्होंने मेरे मायके के बारे में बुराई करना शुरू कर दिया। तो मुझसे भी रहा नहीं गया। मैंने कहा इतना घी तो हमारे घर में हर दिन नित्य यानी हर दिन नाई कहर खा जाते हैं और किसी को पता नहीं चलता। नाई का मतलब हेयर कट करने वाला जो बार्बर शॉप के रहते, और कहर यानी काम करने वाले मेड सर्वेंट रहते, वो खा जाते हैं और किसी को खबर भी नहीं रहता और कोई हिसाब भी नहीं रखता कि इतना घी गया कहाँ। तो इतनी सी छोटी सी बात के लिए उस अन्यायी ने मेरी प्रति खड़ा वो देकर मारा। अगर मैं अपने हाथ से नहीं रोकती तो मेरे सिर फटने की संभावना थी। जो अभी मैं आपसे कह रही हूँ वो सही है या गलत आप अपने भाई से पूछ लीजिए। इस तरह से 2 दिन पहले जो घटना घटी थी सविस्तार रूप से बता देती। श्रीकंठ की आंखें लाल हो गई। बोले यह तक हो गया इस छोकरे का यह साहस। अभी तक उसे क्या घटना घटी है उसके बारे में नहीं पता था। उस लड़के की इतना साहस हो गया। इस तरह से वो कहता कि हाँ उसकी आंखें लाल हो जाते। या प्रश्न पूछते किसकी आंखें लाल हो गई थी। श्रीकंठ की आंखें लाल हो जाता है और वो गुस्से से कहता है कि उस लड़के का इतना साहस हो गया क्या, इतना उसकी मतलब हिम्मत बढ़ गई क्या। इस तरह से गुस्सा व्यक्त करता है। ಶ್ರೀಕಂಠನಿಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಏನು ನಡೆದಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿರಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಕೋಪವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ ಕಣ್ಣು ಕೆಂಪಾಗುತ್ತೆ. ಕೆಂಪು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೇಳ್ತಾನೆ ಆ ಹುಡುಗನಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಧೈರ್ಯ ಬಂತ, ಇಷ್ಟೊಂದು ಅವನಿಗೆ ಅಂದರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಮುಂದುವರೆದಿದ್ದಾನ ಅನ್ನೋ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ. आनंदी स्त्रियों की स्वभाव अनुसार रोने लगी क्योंकि आंसू उनकी पलकों पर रहते। श्रीकंठ बड़े धैर्यवान और शांत पुरुष थे। उन्हें कदाचित मतलब बिल्कुल भी ही कभी क्रोध आता था। स्त्रियों की आंसू पुरुष की क्रोधाग्नि भड़काने में तेल का काम करते। देखिए आनंदी इतना कहते उसे रोना आ जाता है। स्त्री के स्वभाव के अनुसार वो रोना शुरू करती क्योंकि स्त्रियों की आंसू जो है स्त्रियों की पलकों के ऊपर रहते। जब वो भावुक होते तभी उनके आंखों से आंसू छलकते। यही हालत यहाँ पर आनंदी की होती। आनंदी इतना कहते उसे रोना आ जाता है, वो रोना शुरू करते। लेकिन श्रीकंठ बहुत ज़्यादा शांत और धैर्य पुरुष था। छोटे छोटे विषय पर उसे गुस्सा नहीं आता था, वो कभी क्रोधित नहीं होता था। लेकिन स्त्रियों की आंसू जो है पुरुष की क्रोधाग्नि को, उसके गुस्से को भड़काने में और भी बढ़ाने में तेल के जैसे घी के जैसे काम करते। यहाँ पर वही हालत होती है। अपनी पत्नी को रोते हुए देखकर श्रीकंठ की गुस्सा और भी बढ़ जाता है। ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಆನಂದಿ ಭಾವುಕಳಾಗಿ ಅಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೆಣ್ಣಿನ ಕಣ್ಣೀರು ಅವಳ ರೆಪ್ಪೆ ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆಯೇ ಇಲ್ಲಿ ಆನಂದಿಗೂ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಅಳು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆದರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಹಾಗಲ್ಲ. ಅವನು ಬಹಳ ಧೈರ್ಯವಂತ, ಬಹಳ ಶಾಂತ ಪುರುಷ. ಸಣ್ಣ ವಿಷಯಕ್ಕೆ ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಇದೆಲ್ಲ ಅವನದು ಸ್ವಭಾವ ಅಲ್ಲ. ಆದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಗಂಡಸಿನ ಕೋಪವನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೆಣ್ಣಿನ ಕಣ್ಣೀರು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಆ ತುಪ್ಪದ ಥರ ಎಣ್ಣೆ ಥರ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಅದೇ ಇಲ್ಲಿ ಆಗಿರೋದು. ಶ್ರೀಕಂಠ ತನ್ನ ಪತ್ನಿ ಆನಂದಿ ಅಳ್ತಿರೋದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವನ ಕೋಪ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. रात भर करवटें बदलते रहे। उद्विग्न के कारण पलक तक नहीं झपकी। प्रातःकाल अपने बाप के पास जाकर बोले दादा अब इस घर में मेरा निबाह मतलब निर्वाह ना होगा। तो रात भर क्योंकि उसे जब पता चलता है घर में इस तरह की घटना घटी है, रात भर उसे नींद नहीं आता है, पलक नहीं झपकता है और सिर्फ करवटें बदलता रहा। करवटें बदलना मतलब जब नींद नहीं आते तो इधर साइड होकर सोते हैं। उसके बाद इस तरह से जो हम लोग अपने करवटें बदलते हैं ना, साइड पहले जो राइट में सोते हैं उसके बाद लेफ्ट में, इस तरह की जो सोने की जो एंगल बदलते रहते हैं उसे करवटें बदलना कहते हैं। रात भर उसे नींद नहीं आता है, अपने आंखें झपकने के बावजूद भी नींद नहीं आता है और सुबह उद्विग्न यानी कोप के कारण उसे इतना अपने भाई के प्रति गुस्सा आता है, रात भर उसे नींद नहीं आता है। प्रातःकाल यानी सुबह उठकर अपने पिता के पास जाकर कहता कि बाबा अब इस घर में मेरा निर्वाह नहीं हो सकता, यानी मैं इस घर में नहीं रह सकता। ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಕಣ್ಮುಚ್ಚಿದ್ರು ನಿದ್ದೆ ಬರ್ತಿಲ್ಲ. ಕೋಪದಿಂದ ಅವನಿಗೆ ಎಷ್ಟು ಅವನ ಮನಸ್ಸು ಉದ್ವಿಗ್ನ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಕೋಪದಿಂದ ಅವನಿಗೆ ನಿದ್ರೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಮಗ್ಗಲು ಬದಲಾಯಿಸ್ತಾನೆ. ಕರ್ವಟಿ ಬದಲನ ಅಂದರೆ ಮಗ್ಗಲು ಬದಲಾಯಿಸೋದು. ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೊರಳಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಈ ಕಡೆ ಹೊರಡ್ತಾನೆ ಆ ಕಡೆ ಹೊರಡ್ತಾನೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಅವನಿಗೆ ನಿದ್ರೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಬೆಳಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ತನ್ನ ತಂದೆ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ, ಇನ್ನು ಮೇಲೆ ಬಾಬಾ ನಾನು ಇನ್ನು ಮೇಲೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ, ಇರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ.
इस तरह की विद्रोहपूर्ण बातें हाँ इस तरह की विद्रोहपूर्ण बातें करने पर श्रीकंठ ने कितने ही बार अपने कई मित्रों को आड़े हाथ लिया था। आड़े हाथ लेना मतलब समझा देना, परंतु दुर्भाग्य आज उन्हें स्वयं वे ही बातें अपने मुंह से कहनी पड़ी। दूसरों को उपदेश देना भी कितना सहज है। देखिए, इस तरह के जो विद्रोहपूर्ण मतलब इस घर में मैं नहीं रह सकता, अपने घर अलग बसाऊंगा, इस तरह से कई सारे मतलब विद्रोहपूर्ण बातें करते हुए उस गांव में उन्होंने अपने कई मित्रों को समझाया था, समझा बुझाकर घर टूटने से वो बचाया था। लेकिन दुर्भाग्य क्या है, आज वही बात वो अपने मुंह से निकाल रहा है, अपने पिता से जाकर कह रहा है कि अब इस घर में मेरा निर्वाह नहीं होगा, मतलब मैं इस घर में नहीं रह सकता। इसीलिए लेखक जी कहते हैं कि किसी को भी उपदेश देना, सलाह देना कितना आसान होता है, जब अपने ऊपर वो आती है तब वो उसकी तीव्रता समझ में आता है। इसीलिए हम लोग आसानी से दूसरों को सहजता से हम लोग क्या करते हैं, उपदेश देते हैं, लेकिन जब अपने ऊपर आता है तो उसे फेस करना बहुत ज़्यादा मुश्किल होता है। ಈ ಥರದ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀನಿ ನಾನು, ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಇರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಊರಿನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಅವನ ಗೆಳೆಯರು ಹೇಳಿದಾಗ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿ ಮನೆ ಒಡೆದೇ ಇರೋ ಥರದಲ್ಲಿ ಅವನು ಸೇವ್ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. ಆದರೆ ದುರ್ಭಾಗ್ಯ ಏನಂದರೆ, ಅದೇ ವಿಚಾರವನ್ನು ನಾನು ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ನಾನು ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅನ್ನೋದು ಆ ವಿದ್ರೋಹಪೂರ್ಣವಾದಂಥ ಮಾತನ್ನ ದುರ್ಭಾಗ್ಯ ಏನಂದರೆ ಅವನು ಇವಾಗ ತನ್ನ ತಂದೆ ಎದುರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಲೇಖಕರು ಹೇಳೋದು, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಉಪದೇಶವನ್ನು ನಾವು ಎಷ್ಟು ಸಹಜವಾಗಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಉಪದೇಶ ಕೊಡೋದು ಬಹಳ ಈಸಿ, ಆದರೆ ಅದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಂದಾಗ ಅದರದ್ದು ತೀವ್ರತೆ ಏನು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. बेनी माधव सिंह घबरा उठे और बोले क्यों, क्योंकि बेनी माधव सिंह यानी श्रीकंठ के पिता एकदम से घबरा जाते हैं. वो घबराहट के मारे अपने बेटे से पूछते हैं क्यों. बेनी माधव सिंह ಒಂದೇ ಸಾರಿ ಗಾಬರಿ ಆಗುತ್ತೆ. ಗಾಬರಿಯಿಂದ ತನ್ನ ಮಗನಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ ಯಾಕೆ ಅಂತ. श्रीकंठ, इसलिए कि मुझे भी अपनी मान प्रतिष्ठा का कुछ विचार है. आपके घर में अब अन्याय और हठ का प्रकोप हो रहा है. जिनको बड़ों का आदर सम्मान करना चाहिए वे उनकी सिर चढ़ते हैं. दूसरों का नौकर ठहरा घर पर रहता नहीं. यह मेरे पीछे स्त्रियों पर कड़ाऊ और जूतों की बौछारें होती है. कड़ी बात तक चिंता नहीं, कोई एक की बात कहे, एक ही दो कह ले तो कोई चिंता नहीं, मैं बुरा नहीं मानता हूँ. वह तक तो मैं सहन कर सकता हूँ, किंतु यह कदापि नहीं हो सकता, कदापि मतलब बिल्कुल नहीं हो सकता कि मेरे ऊपर लाते घुसे पड़े और मैं दम ना मारूं. दम ना मारूं एक मुहावरे है, विरोध ना करो. वो कहता कि क्यों, बेनी माधव सिंह पूछते हैं ना, क्यों तुम इस घर में नहीं रहना चाहते, क्यों अलग होना चाहते हो इस तरह से. तब श्रीकंठ कहता है इसीलिए मैं इस घर से अलग होना चाहता हूँ, क्योंकि मुझे भी तो अपने मान प्रतिष्ठा के बारे में कुछ सोचना है. क्योंकि इस घर में क्या हो रहा है, अन्याय और हट यानी जिद, अन्याय और हट का प्रकोप हो रहा है. प्रकोप यानी सहन करने की सीमा को लांघ चुका है, अब तो बर्दाश्त करना मुश्किल हो गया है. जिनको बड़ों को आदर करना चाहिए, उसकी सम्मान करना चाहिए, वो सिर के ऊपर खड़े होकर नाचना शुरू कर दिए, उसके सिर चढ़ गए हैं. मैं तो इस घर दूसरों का नौकर ठहरा, इस घर शहर में नहीं रहता हूँ, दूसरों के गांव में रहता हूँ, लेकिन मेरे पीछे यहाँ पर मेरे घर में रहने वाले स्त्रियों के ऊपर कड़ाऊ दे मारना या जूते से मारना, ये सब मुझे बिल्कुल भी बर्दाश्त नहीं हो सकता. क्योंकि एक संयुक्त परिवार होने के नाते, ये परिवार होने के नाते एक ही मतलब कड़वी बात हो सकती है, कोई छोटी मोटी झगड़ा भी तो हो सकता है, तब तक तो मैं चिंता नहीं करता. अगर हमने कुछ कह दिया उसके बदले में उन्होंने उल्टा जवाब दे दिया, यह तक तो मैं सहन कर सकता हूँ, लेकिन मेरे पीछे सियों के ऊपर इस तरह से जूते से मारना, कड़ाऊ से मारना, ये बिल्कुल भी मैं सहन नहीं कर सकता. एक परिवार होने के नाते छोटे मोटे झगड़े तक तो मैं सहन कर सकता हूँ, लेकिन ये बिल्कुल भी मैं बर्दाश्त नहीं कर सकता कि मेरे ऊपर लगातार लाते पड़े और घूसे मारे और मैं उसका विरोध भी ना कर सकूं, ये बिल्कुल भी मुझसे नहीं हो सकता. इसीलिए मैं इस घर में नहीं रह सकता. ಆಗ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾಕೆ ನಾನು ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ನನಗೂ ಕೂಡ ಈಗ ನನ್ನ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಅನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಹಠ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಗತ್ಯಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಅಂದರೆ ಅದು ಎಲ್ಲೇ ಮೀರಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಸಹಿಸಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಅದು ಬೆಳೆದು ನಿಂತಿದೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಸಣ್ಣವರು ದೊಡ್ಡವರಿಗೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು. ಸಣ್ಣವ್ರು ಏನಾಗಿದ್ದಾರೆ, ದೊಡ್ಡವರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡೋದು ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ತಲೆ ಮೇಲೆ ಹತ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದಾರೆ, ತಲೆ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಕುಣಿಯೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಮುಂದುವರೆದಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಬೇರೆಯವ್ರ ಕೈ ಕೆಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಕೆಲಸಗಾರ, ನಾನು ಈ ಊರಲ್ಲಿರೋದಿಲ್ಲ, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ನಂಬಿಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಪತ್ನಿನ ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀನಿ. ಆದರೆ ನಾನು ಇಲ್ಲದೆ ಇರುವಾಗ ನನ್ನ ಪತ್ನಿಯ ಮೇಲೆ ಚಪ್ಪಲಿ ತಗೊಂಡು ಹೊಡೆಯೋದು, ಮಣೆ ತಗೊಂಡು ಹೊಡೆಯೋದು, ಇದೆಲ್ಲ ನನಗೆ ಸಹಿಸಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ.
ಒಂದು ಪರಿವಾರ ಅಂದಾಗ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ವಿಷಯಗಳಿಗೆ ಗಲಾಟೆ ಆಗೋದು, ಜಗಳ ಆಗೋದು, ನಾವು ಒಂದು ಹೇಳ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಒಂದು ಹೇಳೋದು, ಇದು ಸಹಜವಾಗಿ ನಾನು ಸಹಿಸಬಲ್ಲೆ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಾನು ತಡ್ಕೊಳ್ಬಲ್ಲೆ. ಆದರೆ ಈ ಥರ ನನ್ನ ಹಿಂದೆ ನಿರಂತರವಾಗಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಹೊಡೆಯೋದು ಮತ್ತು ಹೊಡಿತಾನೆ ಇರೋದು, ಬಗ್ಸಿ ಗುದ್ದುತ್ತಾನೆ ಇರೋದು, ಅದು ನನ್ನ ಕೈಲಿ ವಿರೋಧ ಮಾಡದೆ ಸಹಿಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಈಗ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಶ್ರೀಕಂಠ ತನ್ನ ತಂದೆಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ कुछ जवाब ना दे सके। श्रीकंठ सदैव यानी हमेशा उनका आदर करते थे। उनकी ऐसी तेवर यानी बदला हुआ रूप देखकर बूढ़ा ठाकुर अवाक रह गया। केवल इतना ही बोला, बेटा तुम बुद्धिमान होकर मूर्ख ऐसे बातें कर रहे हो। स्त्री इस तरह घर का नाश कर देती है, उनको बहुत सिर चढ़ाना अच्छा नहीं है। तो बेनी माधव सिंह एकदम से आश्चर्य हो जाता है, क्योंकि श्रीकंठ हमेशा ही उसका पिता का आदर करता था, श्री रामचंद्र जैसा आदर्श बेटा था। उसके इस तरह के बदला हुआ रूप देखकर बूढ़ा ठाकुर यानी बेनी माधव सिंह एकदम से आश्चर्य हो जाते हैं। वो कुछ क्षण के लिए चुप रह जाते, केवल इतना ही कहते हैं, बेटा तुम तो बुद्धिमान होकर ऐसे बातें कर रहे हो, और स्त्रियाँ तुम तो पता है स्त्रियाँ इस तरह की बातें करके घर को नाश कर देती, इसीलिए स्त्रियों को ज़्यादा सिर पर चढ़ाना अच्छी आदत नहीं, अच्छी बात नहीं। इस तरह से बेटे को समझाने की कोशिश करते हैं। ಇಲ್ಲಿ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಒಂದೇ ಸರಿ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರಾಗ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಮಗ ಶ್ರೀಕಂಠ ತನ್ನ ತಂದೆಗೆ ಅಷ್ಟೇ ಆದರತೆಯನ್ನು ಗೌರವವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ಗೆ ತನ್ನ ಮಗ ಶ್ರೀಕಂಠು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿ, ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ. ಅಂಥ ಮಗನ ಈ ಥರ ಬದಲಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೂಪವನ್ನು ನೋಡಿ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗಿಗೆ, ವಯಸ್ಸಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಠಾಕೂರ್ಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಸ್ವಲ್ಪ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದು ನಂತರ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿ ಈ ಥರ ಮಾತಾಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ನಿನಗೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, ಈ ಥರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಈ ಥರದ ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ಟು ಮನೇನ ಹೊಡಿತಾರೆ, ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಜಾಸ್ತಿ ತಲೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಳ್ಳೆಯ ಲಕ್ಷಣ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಗನಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಹೇಳೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. श्रीकंठ इतना मैं जानता हूँ, आपकी आशीर्वाद से ऐसा मूर्ख नहीं हूँ। आप स्वयं जानते हैं कि मेरे ही समझाने बुझाने से इस गांव में कई घर संभल गए, पर जिस स्त्री की मान प्रतिष्ठा का ईश्वर के दरबार में उत्तरदाता हूँ, उसके प्रति ऐसे घोर अन्याय और पशुवत व्यवहार मुझे असह्य है। आप सच मानिए, मेरे लिए यह कुछ कम नहीं है, लाल बिहारी को कुछ दंड नहीं देता। श्रीकंठ कहता कि इतना तो मैं जानता हूँ, आपकी कृपा से, आपके आशीर्वाद से ये ऐसा मूर्ख भी नहीं हूँ कि स्त्रियों को कहाँ रखना है, कितना सिर पर चढ़ाना है, ये तो मैं जानता हूँ। और आप भी ये जानते हैं कि मेरे ही समझाने बुझाने पर गांव के कई घर जो है टूटने से बच गया है। लेकिन मैं तो दूसरों का नौकर ठहरा, मेरे पीछे यहाँ पर अब मुझे भी तो अपनी मान प्रतिष्ठा का कुछ विचार करना है, क्योंकि स्त्री जो है, मेरी पत्नी जो है, मेरी जिम्मेदारी है। अगर मेरे पीछे, मैं तो यहाँ पर नहीं रहता हूँ, दूसरों का नौकर ठहरा, इस शहर से दूर रहता हूँ, आपकी जिम्मेदारी पर मैं इसे यहाँ पर छोड़कर जाता हूँ। मेरे पीछे उसके प्रति खड़ाऊ देकर मारना या जूते से बौछारे करना, ये सब मुझे बिल्कुल भी सहन नहीं होता, क्योंकि मेरी पत्नी जो है, मेरी क्या है, जिम्मेदारी है। अगर मेरे पीछे उसे कुछ हो गया तो भगवान के दरबार में मुझे उसे उत्तर देना है, क्योंकि वो मेरी जिम्मेदारी है। अगर वो मेरे पीछे उसे कुछ हो गया तो भगवान के सामने मुझे उसे उत्तर देना पड़ेगा। इसीलिए मेरे पीछे उसके प्रति इस तरह के जो अन्याय हो रहा है, और लाल बिहारी सिंह की इस तरह की जो अन्याय है, और वो जो पशुवत मतलब पशु के जैसा जो उसकी व्यवहार है, उसके बिहेवियर है, वो मेरे लिए असह्य सा लग रहा है। इसीलिए आप खुशियाँ मनाइए कि मैं लाल बिहारी को कोई दंड यानी बिना कोई पनिशमेंट दिए, बिना कोई दंड दिए ऐसे ही छोड़ रहा हूँ, इसीलिए उसके लिए आप खुशियाँ मनाइए। इस तरह से श्रीकंठ अपने पिता से कहता है। ಆವಾಗ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಂದರೆ ಅಷ್ಟಂತೂ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಹೆಣ್ಮಕ್ಳನ್ನ ಎಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಎಷ್ಟು ತಲೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೋಬೇಕು, ಎಲ್ಲಿ ಇಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಅಷ್ಟಂತೂ ನಾನು ಮೂರ್ಖನಲ್ಲ. ಆದರೆ ನಿಮಗೂ ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಿದೆ, ನಾನೇ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿದ್ರಿಂದ ಈ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಮನೆಗಳು ಒಡೆಯೋದ್ರಿಂದ ದೂರ ಆಗಿದೆ, ಮತ್ತು ಅವರು ಹೊಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಆದರೆ ಈಗ ನನಗೆ ನನ್ನ ಪತ್ನಿಯ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ, ಅವಳ ಗೌರವದ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಅವಳ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ಬೇರೆ ಊರಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋನು, ನನ್ನ ಹಿಂದೆ ನನ್ನ ಪತ್ನಿಗೆ ಏನಾರು ಆಯಿತು ಅಂದರೆ ದೇವರ ಎದುರಿಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಾಗಿರೋನು ನಾನು. ಯಾಕಂದರೆ ನನ್ನ ಪತ್ನಿ ನನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿ, ಅವಳಿಗೆ ಏನಾರು ಆಯಿತು ಅಂದರೆ ಅವಳಿಗೆ ದೇವರ ಎದುರುಗಡೆ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಾಗಿರೋನು ಯಾರು, ನಾನು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್ ಈ ಥರ ಅವನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಅನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಅವ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ಯಾಯನ ಮತ್ತು ಪಶುವತ್ ಅಂದರೆ ಪಶು ಥರ, ಪ್ರಾಣಿ ಥರ ಅವನೇನು ವರ್ತನೆ ಮಾಡಿದನಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅದನ್ನು ನೋಡಿ ನನಗೆ ಅಸಹ್ಯ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ ಅವನ ಮೇಲೆ.
ನೀವು ಸಂತೋಷವಾಗಿರಿ, ಸಂತೋಷ ಪಡಿ. ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ಅವನಿಗೆ ಏನು ಕೂಡ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ದಲೆ ಹಾಗೆ ಬಿಡ್ತಿದ್ದೀನಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸಂತೋಷ ಪಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಶ್ರೀಕಂಠ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಶ್ರೀಕಂಠ हाँ, अब बेनी माधव सिंह भी गरमाए, ऐसे बातें और ना सुन सके, बोले लाल बिहारी तुम्हारा भाई है, उसे जब कभी भूल चुको उसने उसकी कान पकड़ लेना। तो पत्नी की तरफदारी करते हुए जो लाल बिहारी सिंह श्रीकंठ जो बातें कर रहा था, बूढ़ा ठाकुर सहन नहीं हो पाता। वो गुस्सा व्यक्त करते हुए गरमा जाते, वो भी गुस्सा, उसे भी गुस्सा आ जाता है। गुस्सा व्यक्त करते हुए कहते कि ऐसी बातें और नहीं सुन सकता था, पत्नी की जो तरफदारी कर रहा था उसे और नहीं सुन सकता था, इसलिए वो गुस्सा होकर बोलते हैं लाल बिहारी तुम्हारा भाई है, अगर उनसे कोई भी भूल चूक हो गई, कोई गलती हो गया है तो तुम बड़ा है, इसलिए उसकी कान पकड़कर खींच लेना। इस तरह से कुछ कहने ही वाला था, तब वो बात को बीच में ही काटकर श्रीकंठ कहता है कि लाल बिहारी को अब मैं अपना भाई नहीं समझता। वो कहता है कि लाल बिहारी को अब मैं अपना भाई नहीं समझता। ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ತನ್ನ ಮಗ ಈ ಥರ ಪತ್ನಿನ ವಹಿಸ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡೋದು, ಅವಳನ್ನು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದು ಅವನಿಗೆ ಸಹಿಸೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಈ ಥರದ ಮಾತನ್ನ ಅವನು ಕೇಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾನೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ನಿನ್ನ ತಮ್ಮ ಅಂತ. ಆವಾಗ ಅವನಿಂದ ಏನಾದರೂ ತಪ್ಪಾಗಿದ್ರು ಕೂಡ, ಅವ್ನು ಸಣ್ಣವನು, ಅವನಿಂದ ತಪ್ಪಾಗಿದ್ರೆ ನೀನು ಅವನ ಕಿವಿನ ಹಿಂಡಿ ಬುದ್ಧಿ ಹೇಳು ಅಂತ ಏನೋ ಹೇಳ್ತಿರ್ತಾನೆ. ಆಗ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತಾನೆ ಇನ್ನು ನಾನು ಅವನನ್ನ ನನ್ನ ತಮ್ಮ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಅವನು ನನ್ನ ತಮ್ಮ ಅಲ್ಲ ಅಂತ. ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ स्त्री के पीछे श्रीकंठ जी नहीं, उसकी क्रूरता और अविवेक के कारण। बेनी माधव सिंह कहते हैं अपनी पत्नी की बात सुनकर, स्त्री की बात सुनकर इस तरह से कर रहे हो क्या, इस तरह से। तब वो श्रीकंठ कहता है नहीं, उसकी अविवेक के कारण, उसकी क्रूरता के कारण मैं उसे अपना भाई नहीं समझता। ಆಗ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಾತು ಕಟ್ಕೊಂಡು ಈ ಥರ ಮಾತಾಡ್ತಿದ್ಯಾ ಅಂತ. ಆಗ ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತೇನೆ ಅಲ್ಲ, ಅವನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅವಿವೇಕದಿಂದ, ಅವನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರೂರತೆಯಿಂದ ನಾನಿನ್ನು ಅವನನ್ನ ತಮ್ಮ ಅಂತ ಅನ್ಕೊಳಲ್ಲ ಅಂತ. दोनों कुछ देर चुप रहे। ठाकुर साहब लड़के का क्रोध शांत करना चाहते थे, लेकिन यह नहीं स्वीकार करना चाहते थे कि लाल बिहारी ने कोई अनुचित काम किया है। इसी बीच में गांव के और कई सज्जन हुक्का चिलम पीने के बहाना हुआ करके वहां आ बैठते। तो दोनों चुप रह जाते। बेनी माधव सिंह जो है, ठाकुर सिंह जो है, अपने लड़के की यानी श्रीकंठ की गुस्सा शांत करना चाहते थे, कम करना चाहते थे, लेकिन उसे ये स्वीकार करना बिल्कुल भी मंजूर नहीं था। वो ये स्वीकार नहीं करना चाहते थे कि लाल बिहारी ने अपने माँ के प्रति, माँ के समान भाभी के प्रति उन्होंने दुर्व्यवहार किया है, ये मानने के लिए ठाकुर साहब तैयार ही नहीं थे। इसी बीच में क्या होता है, गांव के कुछ लोग जो है हुक्का पीने के बहाना करके, चिलम पीने के बहाना करके एक एक करके उस घर के आंगन में आकर बैठ जाते। ಇಬ್ಬರು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ತನಕ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಆನಂತರ ಅಂದರೆ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಶ್ರೀಕಂಠನ ಕೋಪವನ್ನು ಶಾಂತ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಅವನನ್ನು ಕಮ್ಮಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಬಿಟ್ಟರೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಸಮಾನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅತ್ತಿಗೆಯನ್ನ ಪ್ರತಿ ಅವನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಹಾರ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಅವನು ದುರ್ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ತಯಾರೇ ಇಲ್ಲ, ಅದು ಒಪ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರೇ ಇಲ್ಲ. ಈ ನಡುವೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಜನರು ಆ ಹುಕ್ಕಾ ಸೇತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು, ಚಿಲ್ಲಂ ಸೇತೀವಿ, ಬೀಡಿ ಸೇತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಬಂದು ಅವ್ರ ಮನೆ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. कई स्त्रियों ने जब यह सुना कि श्रीकंठ पत्नी के पीछे पिता से लड़ने को तैयार है तो उन्हें बड़ा हर्ष हुआ। दोनों पक्ष की मधुर वाणियां सुनने के लिए उनकी आत्माएं तिलमिलाने लगी। तो जब गांव के कुछ स्त्रियों को जब ये पता चलता है कि श्रीकंठ अपनी पत्नी की बात सुनकर पिता से लड़ने के लिए तैयार है, वो घर छोड़कर जाने के लिए तैयार है, तो उस गांव की स्त्रियों को बहुत ज़्यादा खुश होता है, वो बहुत ज़्यादा प्रसन्नित होती है। क्योंकि श्रीकंठ का विचार क्या था, गांव में अभी जो नई शादी करके जो स्त्रियाँ आती हैं, अपने घर में अपने नए माहौल में एडजस्ट ना होने के ना कर पाने की वजह से अपने पति को लेकर जो अलग गृहस्थी बसाती है, ऐसी स्त्रियों से ही हमारे समाज के लिए, हमारे कुटुंब के लिए, हमारी जाति के लिए नाश है, ऐसे उनका विचार था। आज ऐसे विचार रखने वाला, ऐसे विचारधारा वाला श्रीकंठ ही अपनी पत्नी की बात सुनकर पिता से लड़ने के लिए तैयार है, घर से बाहर होने के लिए तैयार है, अलग गृहस्थी बसाने के बारे में सोच रहा है। ये बात सुनकर गांव की कुछ स्त्रियों को बहुत ज़्यादा प्रसन्न होता है। तो पिता और बेटे के बीच में क्या क्या वार्तालाप होते हैं, क्या क्या झगड़ा होता है, वो सुनने के लिए गांव की स्त्रियों की मन जो है तिलमिला उठता है। वो बहुत ज़्यादा जिज्ञासु यानी
ಬಹು ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ವ್ಯಕ್ತ करते ಇಲ್ಲಿ ಈಗ ಊರಿನಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಏನಂತ ಹೇಳಿ ಶ್ರೀಕಂಠ ತನ್ನ ಪತ್ನಿಯ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಹೆಂಡತಿನ ಮಾತು ಕೇಳಿ ಮನೆ ತಂದೆ ಜೊತೆಗೆ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋಕ್ಕೂ ತಯಾರಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ. ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾದಾಗ ಊರಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆಲ್ಲ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ತಂದೆ ಮಗನ ನಡುವೆ ಏನು ಮಾತುಕತೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ಏನು ಗಲಾಟೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ಯಾವ ಥರ ಜಗಳ ಆಗುತ್ತೆ ಅದನ್ನು ನೋಡಬೇಕು, ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನತಕ್ಕಂತಹ ಕುತೂಹಲ ಆ ಊರಿನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಈ ಥರ ಅವರಿಗೆ ಆ ಇಚ್ಛೆ ಇದೆ ಅಂದರೆ ಶ್ರೀಕಂಠನ ವಿಚಾರ ಏನು, ಅವನು ಜಾಯಿಂಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿನ ಒಪ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ. ಊರಿನಲ್ಲಿ ಈಗ ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗೋಕ್ಕಾಗ್ದಲೆ, ಅತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗದೆ ತನ್ನ ಗಂಡನ ಕರ್ಕೊಂಡು ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ಬೇರೆ ಸಂಸಾರನ ಹುಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಬಗ್ಗೆ ಶ್ರೀಕಂಠನ ವಿಚಾರ ಏನು, ಇಂತಹ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಂದಲೇ ನಮ್ಮ ಜಾತಿಗೆ, ನಮ್ಮ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಒಂದು ಏನು ಹೊರೆ ಆಗುತ್ತೆ, ಅವರಿಂದಲೇ ನಾಶ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಅವನ ವಿಚಾರ. ಅಂತಹ ವಿಚಾರಧಾರೆಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಕಂಠೆ ಈಗ ತನ್ನ ಪತ್ನಿಯ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ತಂದೆ ಜೊತೆ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾದಾಗ ಆ ಊರಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆಲ್ಲ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. गांव में कुछ ऐसे कुटिल कुटिल मतलब जो बहुत ज़्यादा वंचित या दगाबाज लोग हैं, कुटिल मनुष्य भी थे जो इस कुल की नीतिपूर्ण गति पर मन ही मन जलते थे. वे कहते थे श्रीकंठ अपने बाप से दबता है इसलिए दब्बू है, उसने विद्या पढ़ी है इसीलिए वह किताब का कीड़ा है. बेनी माधव सिंह अपने उनकी सलाह के बिना कोई काम नहीं करते, यह उनकी मूर्खता है. इन महानुभावों की शुभकामनाएं आज पूरी होती दिखाई दी. कोई हुक्का पीने के बहाना करके, कोई लगान की रसीद दिखाने के लिए आकर बैठ गए. देखिए गांव में कुछ ऐसे कुटिल लोग भी थे, बुरे लोग भी थे, क्योंकि गांव होने के नाते अच्छे लोग भी रहते हैं, बुरे लोग भी रहते हैं. उसी हिसाब से उस गांव में भी तो कुछ ऐसे लोग थे कि श्रीकंठ के यानी बेनी माधव सिंह की जो इस तरह के जो संयुक्त परिवार को जो मिलजुल कर रह रहे थे, ऐसे परिवार को देकर सहन वो जल रहे थे, इस घर के टूटने की प्रतीक्षा कर रहे थे. वो लोग उस घर में रहने वाले सारे लोगों के बारे में, सारे सदस्य के बारे में बातें करते थे. वो लोग कहते थे कि बेनी माधव सिंह वो क्या है, वो हर श्रीकंठ जो है वो हर बात पर अपने पिता से सलाह मशवरा कर लेता है, इसीलिए वो पिता से दबकर रहने वाला इंसान है, वो दब्बू है. उन्होंने बहुत ज़्यादा पढ़ा है, अत्यधिक पढ़ा लिखा इंसान है, वो किताब का कीड़ा है. और बेनी माधव सिंह हर बात पर अपने बेटे की सलाह लेता है, इसलिए वो मूर्ख है. उन लोगों की जो वो घर टूटने की जो प्रतीक्षा कर रहे थे, उन लोगों की शुभकामनाएं आज पूरी होती हुई दिखाई दे रही थी. इसीलिए वो लोग एक एक बहाना करके, कुछ लोग हुक्का पीने के बहाना करके, कुछ लोग चिल्लम पीने के बहाना करके, या कुछ लोग लगान यानी टैक्स भरने की जो रेसिप्ट रहते हैं उसे सही है या गलत इस तरह से दिखाने के लिए एक एक करके वो लोग आकर उस घर के आंगन में बैठ गए. ಊರಿನಲ್ಲಿ ಊರು ಅಂದಾಗ ಒಳ್ಳೆಯವರು ಇರ್ತಾರೆ, ಕೆಟ್ಟವರು ಇರ್ತಾರೆ. ಅದೇ ಥರದಲ್ಲಿ ಊರಿನಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕೆಟ್ಟ ಜನರಿದ್ರು. ಈ ಮನೆ ಒಡೆದ್ರೆ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೊಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮನೇನ ನೋಡಿ ಸಹಿಸಕ್ಕಾಗ್ದಲೇ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚಿನಿಂದ ಆ ಮನೆ ಒಡೆದು ಹೋದರೆ ಸಾಕು ಅಂತ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆನೂ ಅವರು ಕೇವಲವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಏನಂತ ಹೇಳಿ ಶ್ರೀಕಂಠು ಎಲ್ಲ ವಿಷಯಕ್ಕೂ ತನ್ನ ತಂದೆ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಾಗಿ ತಂದೆ ಅಡಿಯಾಳಾಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ. ಬಹಳಷ್ಟು ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾನೆ, ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಪುಸ್ತಕದ ಹುಳ ಅಂತ ಹೇಳಿ. ಮತ್ತು ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅವನು ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ತನ್ನ ಮಗನ ಸಲಹೆನ ಕೇಳ್ತಾನೆ, ಅವನೊಬ್ಬ ಮೂರ್ಖ, ಅವನಿಗೆ ತಂದೆ ಆದಂಥ ಸ್ವಂತ ವಿಚಾರ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಆ ಊರಿನವರೆಲ್ಲ ಅಂದರೆ ಆ ಊರಿನ ಕೆಲವು ಜನರು ಆ ಮನೆ ಒಡೆದ್ರೆ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಶ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಮನಸ್ಸಿನ ಕಾಮನೆ ಅಂದರೆ ಅವರು ಏನು ಬಯಸ್ತಿದ್ರಲ್ಲ ಮನೆ ಒಡೆದ್ರೆ ಸಾಕು ಅಂತ, ಆ ದಿನ ಈಗ ಬಂದಿತ್ತು. ಆ ಮನೆ ಈಗ ಏನಾಗ್ತಿತ್ತು, ಮಗ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ. ಹಾಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಕುತೂಹಲದಿಂದ ಕೆಲವರು ಬೀಡಿ ಸೇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಕೆಲವರು ಹುಕ್ಕ ಸೇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಚಿಲ್ಲಮ್ಮ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅದು ಒಂದು ಹುಕ್ಕಾನೇ, ಅದನ್ನು ಸೇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಇನ್ನು ಕೆಲವರು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೆಸಿಪ್ಟ್ ಸರಿಯಾಗಿದೆಯಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಶ್ರೀಕಂಠಿಗೆ ತೋರಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಒಂದೊಂದೇ ರೀಸನ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಮನೆ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. बेनी माधव सिंह पुराने ज़माने के थे, पुराने आदमी थे. इन भावों को ताड़ गए मतलब पहचान गए. उन्होंने निश्चय किया चाहे कुछ ही क्यों ना हो, इन द्रोहियों को ताली बजाने का अवसर ना दूंगा. तुरंत कोमल शब्दों में बोले, बेटा मैं तुमसे बाहर नहीं हूँ, तुम्हारा जो जी चाहे करो. अब तो लड़के से अपराध हो गए. बेनी माधव सिंह बूढ़ा था, मतलब वो अनुभवी था और उन्हें उसी गांव में वो फला बड़ा था. ये लोग एक एक बहाना करके क्यों आकर यहाँ पर बैठे हैं, वो उन लोगों की मन के भाव को अच्छी तरह से समझ लेता है. इसीलिए मन ही मन उन्होंने निश्चय कर लिया, चाहे कुछ ही क्यों ना हो जाए, इन द्रोहियों को, हमारे घर में जो कला हो रहा है, जो झगड़ा हो रहा है, उसकी
उसका मज़ा लूटने के लिए, उसके प्रति ताली पीटने के लिए बिल्कुल भी अवसर नहीं दूंगा, मौका नहीं दूंगा। अब तक इतना गुस्सा व्यक्त कर रहा था और अभी तुरंत सभी लोग आकर जो बैठ गए थे, तुरंत उन्होंने अपनी वाणी में मधुरता बरते, मतलब आराम से बातें करना शुरू करते। अपने बेटे से कहते कि बेटा, मैं तुमसे बाहर नहीं हूँ, मैं तो तुम्हारे पक्ष में ही हूँ। अब लड़का तो ना समझे, बेअकल है, उनसे गलती तो हो गई है, इसीलिए तो अब क्या करे, तुम बड़ा होकर उसे क्षमा कर देना। इस तरह से बेटे की गुस्से को शांत करने में लगे हुए। ಬೇನಿ ಮಾಧವಸಿಂಗ್ ಒಬ್ಬ ವಯಸ್ಸಾಗಿರೋರು, ಅನುಭವ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ. ಆ ಊರಿನಲ್ಲೇ ಹುಟ್ಟು ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಈ ಊರಿನ ಜನರು ಯಾವ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ಕೂತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಅವರ ಭಾವನೆನ ಅವರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅವರ ಉದ್ದೇಶ ಅವರಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಶ್ಚಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ನಮ್ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ಆಗೋಗ್ಲಿ, ಆದರೆ ಇವರು ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಒಂದೊಂದು ರೀಸನ್ ಕೊಟ್ಟು ಏನು ಬಂದಿದ್ದಾರಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಜಗಳದಲ್ಲಿ ಇವರು ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟೋಕ್ಕಾಗಲಿ ಅಥವಾ ಅದ್ರಲ್ಲಿ ಮಜಾ ತಗೊಳಕ್ಕಾಗಲಿ, ಆನಂದ ತಗೊಳಕ್ಕಾಗಲಿ ನಾನು ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಒಂದೇ ಸರಿ ಅವನು ಮಾತನ್ನು ಇಷ್ಟೊತ್ತವರೆಗೂ ಕೋಪದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದನು, ಒಂದೇ ಸರಿ ಮಾತನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ತಾನೆ. ನಿಧಾನವಾಗಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಶಾಂತವಾಗಿ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮಧುರವಾಗಿ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಗನಿಗೆ, ಏನು ಮಾಡೋದು, ನಾನು ಕೂಡ ನಿನ್ನಿಂದ ಹೊರಗಲ್ಲ, ನಿನ್ನ ಪಕ್ಷನೇ ಇದ್ದೀನಿ, ನಿನಗಿಂತ ನಾನು ಭಿನ್ನವಾಗಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ಏನು ಮಾಡೋದು, ಹುಡುಗನಿಂದ ಅಪರಾಧ ಆಗೋಗಿದೆ, ನೀನು ದೊಡ್ಡವನಾಗಿ ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡು ಅಂಥೇಳಿ ಮಗನ ಕೋಪವನ್ನು ಶಾಂತ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು ಊರಿನವರೆಲ್ಲ ಯಾವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಬಂದು ಕೂತಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಅನುಭವ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ, ಹಿರಿಯ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಮಾತನ್ನು ಉಲ್ಟಾ ಹೊಡೆದ್ಬಿಡ್ತಾರೆ. इलाहाबाद का अनुभव रहित जलाया हुआ ग्रेजुएट इस बात को ना समझ सका। उसे डिबेटिंग क्लब में अपनी बात पर अड़ने की आदत थी। इन हथकंडों मतलब षड्यंत्र की उसे क्या खबर। बाप ने जिस मतलब से बात पलटी थी वह उसकी समझ में ना आया। बोला, लाल बिहारी के साथ अब इस घर में नहीं रह सकता। तो श्रीकंठ देखिए, वो ग्रेजुएट है, पढ़ा लिखा है, इलाहाबाद में वो अनुभव मतलब पढ़ा लिखा इंसान होने के बावजूद भी उसे अनुभव की कमी थी। पिता के जैसा अनुभव उसे नहीं था। ग्रेजुएट है, बहुत ज़्यादा अत्यधिक पढ़ा लिखा है, फिर भी पिता के जैसे अनुभव नहीं था। अनुभव की कमी होने के नाते पिता ने किस अंदाज से, किस मतलब से बात को पलटा है, वो उसे समझ में नहीं आया। जिस तरह से उसे डिग्री लेते वक्त, जब पढ़ाई करते वक्त डिबेटिंग क्लब में पर हो या विरोध, अपने बात ही सही है इस तरह से जो प्रूव करने की, जो बात पर अड़ने की जो आदत रही थी, वो उसी बात पर अड़ जाते। वो कहते कि अब मैं लाल बिहारी को अब अपना भाई नहीं समझता, उसके साथ अब मैं इस घर में नहीं रह सकता. ಆದರೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗಿಗೆ, ಶ್ರೀಕಂಠಿಗೆ ತಂದೆಯಷ್ಟು ಅನುಭವ ಇಲ್ಲ. ಇಲಹಾಬಾದಲ್ಲಿ ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಷನ್ ಏನು ತೊಗೊಂಡಿದ್ದಾನೆ, ವಿದ್ಯಾವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ, ಪದವೀಧರ ಆದರೂ ಕೂಡ ತಂದೆಯಷ್ಟು ಅನುಭವ ಇಲ್ಲ. ಅನುಭವದ ಕೊರತೆ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ತಂದೆ ಯಾವ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾತನ್ನು ಉಲ್ಟಾ ಹೊಡೆದ್ರು ಅನ್ನೋದು ಅವನಿಗೆ ಅರ್ಥನೇ ಆಗಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅರ್ಥ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಅನುಭವ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಹೇಗೆ ನಾವು ಡಿಬೇಟಿಂಗ್ ಕ್ಲಬ್ಬಲ್ಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಡಿಬೇಟ್ ಕಾಂಪಿಟೇಷನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಾತೇ ಸರಿ ಪರ ಇರ್ಬೋದು, ವಿರೋಧ ಇರ್ಬೋದು, ನಾವು ಹೇಳ್ತಿರೋದೇ ಸರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಗೆ ಪ್ರೂವ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇರ್ತೀವೋ ಅದೇ ಥರದಲ್ಲಿ ಅವನು ತಾನು ಹೇಳೋದೇ ಸರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೆ ತನ್ನ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಇನ್ನು ನಾನು ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿನ ನನ್ನ ತಮ್ಮ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಅವನ ಜೊತೆ ನಾನು ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ ಅಂತ. बेनी माधव, बेटा बुद्धिमान लोग मूर्ख की बात पर ध्यान नहीं देते, वह बेसमझ लड़का है, उसे जो कुछ भूल हुई उसे तुम बड़ा होकर क्षमा करना. तो लाल बिहारी सिंह, बेनी माधव सिंह अपने बेटे की गुस्से को शांत करना चाहते थे और वो कहते कि बेटा तुम बुद्धिमान होकर इस तरह की मूर्ख की बात पर कोई ध्यान देता है क्या? वो तो बेसमझ लड़का है, बेअकल, बिना अकल के लड़का है, वो तो ना समझ है. इसीलिए उसे जो कुछ भी भूल हुई है तुम बड़े होकर क्षमा कर देना. इस तरह से बेटे के गुस्से को शांत करने में लगे हुए हैं. ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಮತ್ತೆ ತನ್ನ ಮಗನ ಕೋಪವನ್ನು ಶಾಂತ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀನು ಒಬ್ಬ ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿ ಈ ಥರ ಮೂರ್ಖರ ಮಾತಿಗೆ ಯಾರಾದರೂ ಗಮನ ಕೊಡ್ತಾರಾ? ಅವನು ಸಣ್ಣವನು, ಅವನಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹುಡುಗ, ಹಾಗಾಗಿ ಅವನಿಂದ ಏನೇ ಅಪರಾಧ ಆಗಿದ್ರು ನೀನು ದೊಡ್ಡವನಾಗಿ ಅವನನ್ನು ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಗನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. समझ में आया ना? आशा करती हूँ जो अभी मैंने आप लोगों को पढ़ाया है, समझाया है, आप सभी को समझ में आया होगा. इतना ही, आगे की पार्ट जो है नेक्स्ट क्लास में देखेंगे. धन्यवाद.